नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने खारघरमध्ये भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ही तिरंगा पदयात्रा असणार आहे. विकसित भारतवर लक्ष केंद्रित करून आपला भारत देश 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा. या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे या हेतूने सदर अभियान राबवले जात असून स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या सकाळी 10 वाजता खारघरमधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील धावपट्टी तसेच इतर काम पूर्ण होण्याच्या वाटेवर असल्याने या विमानतळातून 2025 मार्च अखेरीस मालवाहतुकीचे विमान वाहतूक सुरू करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कंबर कसली आहे. विमानतळ सुरू करण्यापूर्वी या विमानतळातील धावपट्टीवरील उपकरण यंत्रावरील वैमानिकांना मिळणारी माहितीची चाचणी सोमवारपासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुरू केली आहे. पुढील 7 महिन्यात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले मालवाहू उड्डाण करण्यासाठी NMIAL कंपनीने कंबर कसली आहे. त्यासाठी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल हे वेळोवेळी प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा घेत आहेत. विमानतळावरील धावपट्टी आणि विविध तांत्रिक उपकरणांची चाचणीचे अनेक प्रयोग भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून होणार आहे. पनवेलजवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत परिसरात असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ 2 ट्रेलरमध्ये झालेल्या अपघातात 1 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या एका ट्रेलरला पाठीमागून आलेल्या ट्रेलरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात 1 जण जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचे पथक वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. तसेच जखमीला त्वरित रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल येथील नवनाथ नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी नवनाथ महिला संघटनेमार्फत पनवेल महानगरपालिकेसमोर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यांची प्रमुख मागणी अशी होती की ते गेले अनेक वर्ष याच भागात राहत असून पनवेल महानगरपालिकेतर्फे अनेक झोपडपट्टी धारकांना घर भाडेपट्टीची पावती दिली जात नाही. पनवेल महानगरपालिकेने घर भाडेपट्टीची पावती द्यावी यासाठी हे आंदोलन केले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कांबळे यांनी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण आणि पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे यांच्यामार्फत उपायुक्त बाबासाहेब राजोळे यांच्या समोर आपले निवेदन दिले. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून नगर परिषद असताना ज्या झोपडपट्टी धारकांना घर भाडेपट्टीसाठी पावती येत होती त्यांना पुढील 1 महिन्याच्या आत पनवेल महानगरपालिकेमार्फत घर भाडेपट्टीची पावती देण्यात येईल असे आश्वासित केले. रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांमधील शिक्षण व्यवस्था बळकट होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांना शिक्षकांची कमतरता भेडसावत होती. ही समस्या निकाली निघाली असून जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये 35 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना पदस्थापन देण्यात आले आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांना शिक्षक मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत होते.
त्यामुळे रायगड जिल्ह्याला 44 शिक्षक मिळावेत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली होती। यानुसार जिल्ह्यात 35 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यमाच्या 127 शाळा असून या शाळांमध्ये 4922 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यापूर्वी उर्दू माध्यमाच्या 244 शिक्षक कार्यरत होते। आता नव्याने 35 शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये 269 शिक्षक झाले आहेत। सद्यस्थितीत निसर्गाचा प्रचंड लहरीपणा आहे। विजेची कमतरता तसेच सिंचनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे। अशात सूर्यप्रकाश, जमीन, पाणी, हवा जास्तीत जास्त नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करणे क्रमप्राप्त आहे। योग्य पद्धतीने नैसर्गिक साधने वापरून पर्यावरणपूरक शेती करावी। त्यात नैसर्गिक ऊर्जेच्या वापरातून उत्पादन खर्चात बचत शक्य आहे। यासाठीच प्रधानमंत्री कुसुम योजना कार्यान्वित झाली आहे। या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी यांनी केले आहे। प्रधानमंत्री कुसुम योजना कार्यशाळेत जिल्ह्यातील रोहा, माणगाव, महाड, मुरुड, पाली, पोलादपूर, अलिबाग या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला। रोह्यातील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रात नवीकरण ऊर्जा मंत्रालय, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, IAA जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा महाअभियान 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर मनोज तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गीज इंडियाचे प्रतिनिधी रणजित जाधव, अस्कीचे प्रतिनिधी आशुतोष पाटील, लीड बँकेचे मॅनेजर प्रणव कामत, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार रुपाली देवकर उपस्थित होते। यावेळी रणजित जाधव यांनी प्रधानमंत्री कुसुम योजनेविषयी थोडक्यात माहिती देऊन अवलंबनात असणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले। रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठ फुलली असून आपल्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिला भगिनी गर्दी करत आहेत। राख्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडीफार वाढ झाली आहे, मात्र त्याचा ग्राहकांवर विशेष परिणाम होत नसल्याने दिसून आले आहे। त्याचबरोबर चांदीच्या राख्यांना बहिणींची विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरासह परिसरातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत। विविध प्रकारच्या रंगीबिरंगी आणि आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत। यात 10 रुपयांपासून ते 1000 रुपयापर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत। फुलांच्या नक्षीवर खडे, कुंदन, विणकाम अशी सजावट करून तयार केलेली राखी ग्राहकांना आकर्षित करत आहेत। बाजारात या जुन्या पद्धतीच्या गोंड्याच्या राख्या नव्या रूपात पाहायला मिळत आहेत। आकर्षक नक्षीकाम असलेल्या गुजराती, राजस्थानी पद्धतीच्या राख्या महिलांच्या विशेष पसंतीस होताना दिसत आहेत। ओम, स्वस्तिक, सरस्वती, सूर्य अशा अनेक नक्षी पाहायला मिळतात। जरीची राखी, मोत्याची राखी, नाण्याची राखी या नवीन राख्या यंदा उपलब्ध असून त्याची किंमत 80 ते 100 रुपयांपर्यंत आहे। भारतासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या त्याग बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले। त्यांचा त्याग आणि बलिदानाची जाणीव विद्यार्थी आणि भावी पिढीला व्हावी, त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना रुजावी यासाठी घरोघरी तिरंगा अभियान, तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी केले। 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्याचे नियोजन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे। त्याचाच भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत खोपोली नगर परिषद हद्दीत घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। यासाठी आज 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जनता विद्यालय येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला हिरवा कंदील मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दाखवल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला। यात मुख्याधिकारी पंकज पाटील, उपमुख्याधिकारी गौतम भगले याचबरोबर खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता। लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने देण्यात येणारे पैसे हे फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी नाही, तर वर्षभर दिला जाणारा माहेरचा आहेर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जळगावमध्ये माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमावेळी केले।
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या 1,500 रुपयातून आपण आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम करणार आहोत. काही लोक म्हणतात की 1,500 रुपयांमध्ये काय होणार, काही म्हणतात भीक देत आहेत, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. काही जण म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, पण ही योजना एका महिन्यात तयार झालेली नाही, तर त्यासाठी 8 ते 10 महिने तयारी करावी लागली. विरोधक म्हणाले की लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय, पण खरं तर बोलणाऱ्यांना सख्खा भाऊ चुलत भाऊ सुद्धा महत्त्वाचा नाही, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला. त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडक्या भावांना सुद्धा प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला. हे सरकार सगळ्यांचंच आहे. महाविकास आघाडीने कधीही देण्याचा प्रयत्न केला नाही. तिथे फक्त लेना बँक आहे, देना बँक नाही. पण महायुती सरकार हे देणारं सरकार आहे, त्यामुळे आम्ही अनेक योजना राबवत आहोत, असे ते म्हणाले.